पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रामध्ये राजकारणात सध्या निवडणुका सोबतच पक्षांतराचे वारे वाहत आहेत। कोणकोणत्या पक्षात प्रवेश घेईल कोणी अंदाजही लावू शकत नाही। एकनिष्ठ व इनामदार म्हणून ओळखले जाणारे नेते तथा कार्यकर्ते हे स्वपक्षाशी गद्दारी करत सत्तेच्या लालसेपोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत। नेमकेच नगर परिषद निवडणुका महाराष्ट्रात पार पडल्या। यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केले। सध्या महाराष्ट्रात महानगरांमध्ये महानगरपालिका निवडणुका रंगत आहेत, तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुका अजून व्हायच्या आहेत। अशा परिस्थितीत पक्षांतर काही केल्या थांबत नाहीये। बहुतांश पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा ओघ हा सत्ता पक्षाकडे आहे। अशातच हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा मुलगा आतिश दांडेगावकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगतीये। यामध्ये किती खरं किती खोटं हे लवकरच कळेल। पण जर असं घडलं तर जयप्रकाश दांडेगावकर जे की वसमतचे माजी आमदार तथा माजी मंत्री असून शरद पवार यांचे ते एकनिष्ठ व इमान राखणारे नेते म्हणून ओळखले जातात। अशातच जयप्रकाश दांडेगावकर जर यांचा मुलगा आतिश दांडेगावकर यांनी सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर याचा निश्चितच परिणाम जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रतिमेला होणार आहे। महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील एक नेते व कार्यकर्ते सत्ता पक्षाकडे सत्तेच्या लालसेपोटी प्रवेश घेत असतानाचं सध्या चित्र दिसतंय। ग्रामीण भागात लवकरच जिल्हा परिषद निवडणुका लागणार असल्याची चर्चा आहे। अशात पक्षांतर व विशेष करून सत्ता पक्षात पक्षांतर हे वाढत चाललंय। आतिश दांडेगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर भारतीय जनता पक्षाला याचा कितपत फायदा होईल हे तर सांगता येत नाही। मात्र जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रतिमेला मात्र निश्चितच धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे।